नमस्कार, मी रवी डोईफोडे। आज मी विधानसभा 2024चा सर्वे घेण्यासाठी आलोय गावात। गावाचं नाव शेंडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव। तर हा जो मतदारसंघ आहे हा भूम परांडा मतदारसंघ आहे। म्हणजे भूम, परांडा आणि वाशी असे 3 तालुके या मतदारसंघात येतात। इथले जे आमदार आहेत 2019 साली आमदार झाले तानाजी सावंत, जे सध्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत। 2019 मध्ये शिवसेनेमधून ते आमदार झाले आणि आता परत त्यांना तिकीट मिळाले धनुष्यबाण चिन्हावर। शिंदे गटाकडून ते उमेदवार आहेत। दुसरे उमेदवार आहेत राहुल भैया मोटे, जे 2019 पर्यंत म्हणजे 15 वर्ष लगातार 3 टर्म ते आमदार झाले होते आणि शरद पवार पक्षाचे आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि आता सुद्धा तुतारी या चिन्हावर म्हणजे शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढवित आहेत। तिसऱ्या उमेदवाराचं नाव घेणं महत्त्वाचं आहे, प्रवीणदादा रणबागुल, जे वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत। तर आज आपल्याला सर्वे घ्यायचा आणि आपण हे व्हिडिओ कुठंच कट करत नाही, तुम्ही जे म्हणलात ते जसं तसं आपण सगळ्यांपुढे मांडतो। तर आता नाव सांगा तुमचं। संभाजी गुंजाळ, माजी सरपंच शेंडी। मग काय म्हणते शिंदे सरकार? शिंदे सरकारवर सगळे लोक नाराज आहेत। आम्ही राहुल मोठेला मतदान 100% करणार। गेल्या वेळेस लोकसभेला आम्ही ओमदादाला केलं, तर ह्या वेळेस मी राहुल भाईलाच करणार। ओमदादा निंबाळकर विक्रमी मतांनी निवडून आले होते, 3,29,000 मतांनी, आणि भूम परांडा वाशी मधून त्यांना 81,000ची लीड मिळाली होती। मशाल चिन्हावर होते ओमराजे निंबाळकर। ह्या वेळेस तुतारी चिन्ह, तुतारी वाजवणार माणूस हे आम्ही 90% आमच्या गावातून त्यांना चालविणार। किती नंबर बटन काय लक्षात आहे? 4 नंबर। 4 नंबर पाठ करून ठेवले बटन? नाही, पाठ करायचं काय करायचं? काय म्हणते सरकार मग शिंदे? ह्या सरकारवर काय नाही, सोयाबीनला भाव नाही काही, नुसती लाडकी बहिणीला 1500 दिलं। महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 3000 रुपये देऊ म्हणून त्यांनी हे केलेलं आहे, करणार। काहीतरी म्हणलं ना, भाव वाढवला, तेलाचा भाव वाढविला, पुढे सोयाबीनला नाही भाव आणि तेलाचा भाव वाढविला। दिसतच नाहीत व्हिडिओ मध्ये। या पुढे या, तेलाचा भाव वाढवलं, सोयाबीनला भाव नाही, देतील की भाव? मग काय भाव देते? 4000 खाल्लं आमचं सगळा महाराष्ट्रातलं खाल्लं त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी ते सगळं। नाही ते काय म्हणते, केंद्रात भाजप सरकार आहे, मग इथं पण भाजप सरकार पाहिजे। भाजप सरकारला आम्ही देणार, केंद्र सरकार पैसा देईल कशाला? जर तुम्ही महाविकास आघाडी आणलं तर मग केंद्र सरकार पैसे देईल ना, म्हणजे आहे ते मिळणार नाही। नाही 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 हे सगळ्या जोट बात आहे त्यांच्या। 15 लाख म्हणला होता की मोदी टाकतो शेतकऱ्याच्या नावावर, कुठे गेलं? 15 लाख 1,500 टाकलेत की काय? 1,500 आमची मायनी दिली की 25 हजारला पुन्हा। 500 रुपये सांगा तुम्ही बोला, तुम्ही काहीतरी म्हणलात आता महत्वाचा मुद्दा काय बोला? जीएसटी म्हणला, जीएसटी मी धरतो, बोला तुम्ही। कोणत्या गोष्टीला कपडे घ्यायला लागलं तरी तिथं जीएसटी लावली, सगळं हे कशाला बी जीएसटी चालू केली, म्हणजे घरचाच कानून आहे ह्यांचा काय? माझे सरपंच या पुढं तुमच्या 4 गोष्टी। हा तुम्ही बोला आता, या तुम्ही पण या। नाव सांगा तुमचं। बोला बोला बोला। नाव सांगा। हरिदास बाजीराव शिंदे। शिंदे, बोला शिंदे। काय म्हणतात मग देवा भाऊ देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस नाही, नाही कशाला बोकांडी बस आहे देशात नाव झाले मराठी जायला उडं लावाय। मराठा विरोधी आहेत का? मग एवढे तुम्ही आरक्षणला खरे देवेंद्र फडणवीसनेच दुसऱ्या आमदार अंगावर घातल्यात, नाहीतर आरक्षण मिळत होतं। फडणवीस फक्त आजपर्यंत फडणवीस ओपन मध्ये बोलले का? कधी नाही। कशामुळं की फक्त आतून सगळं ती फडणवीस आतून सगळे चाळ करते, ही समोर येऊन कधी बोलत नाहीत आजपर्यंत। धनगर गाळा कुठं, हे ह्याचं ओबीसीला बसवा, कुणाला बसवा, ही लोक म्हणजे एकमेकाच्या अंगावर घालायची। सोयाबीन विकासाच्या मुद्द्यावर कधी बोलले का फडणवीस? सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही। इकडं लोक काय करतात, इकडं लोकांची परिस्थिती काय? आज सोयाबीन घरात पडून येत लोकांची। खर्च तरी निघतो, गेल्या वर्षीचे लोकांचे खर्च तरी निघतो का? आणि पैसे देतात, ही लाडकी बहीण आणली, कशाला काय करायचं लाडकी बहिणीचं? 150 रुपये काय व्हायचं? नाही पैसे कुणाचे? ती शासनाचं जीएसटी लावते प्रत्येक गोष्टीकडून, माणसाकडून ही वसुली कुणाची? आमचेच पैसे आम्हाला वाटते फसवितात आपलं, शासनाचे पैसे देत ना, आम्ही दिलं म्हणून सांगायचं। त्यांच्या घरून देतात काही पैसे। आम्ही जरांगे पाटील म्हणतात त्याला मतदान करू, आणि प्रशांत चेडे जी म्हणतात वाशी तालुक्याचे बॉस
ते आम्ही त्यांना मतदान करू. प्रशांत चेडे म्हणजे एक नेते आहेत वाशी तालुक्यातले, फार प्रसिद्ध नेते आणि बरेच लोक त्यांचं ऐकतात, बऱ्याच गावामध्ये लोक मानतात त्यांना. त्याबद्दल प्रशांत बाबा म्हणते की आम्ही माझे सरपंच मी शिंदे शेंडीचा याच गावचे सरपंच. माझे सरपंच. आता जरांगे म्हणले सावंतांना पाठिंबा, तर काय करायचं? हा, या तुम्ही बोला आता. कुठे द्यायचं मतदान? मतदान बोला. राहुल भैया मोठे. राहुल भाई मोठे का? हा वंचित नाही का? वंचित नाही. व्हिडिओ चालू करायच्या आधी वंचित वंचित म्हणत होते. हसला माणूस ती तरी नाही. असं का? गावामध्ये काही विकास काय केलाय कुणी? मागासवर्गीयाला बाथरूम नाहीत, काय नाही, राहायला घरं नाहीत. हा म्हणजे मी जी करता कशासाठी करतात? मागासवर्गीय मागे का पडलेत? पुढं पुढं का घेत नाहीत? नाही ते आवास योजना आली होती ना, पंतप्रधान आवास योजना ना? नाही का? चला अजून या कोणतरी. काय बोलता तुम्ही? एकच बाजू व्हिडिओ दोन बाजू का मांडल्या? तुम्ही मांडा बाजू. आरक्षणचा मुद्दा तुम्ही तांदूळ आणि गहू म्हणतात. महाविकास आघाडी हो इकडे येऊन बोला, व्हिडिओ दिसायला तुम्ही. तुम्ही बोला. करायची का बंद मग? हो ऐका ऐका, व्हिडिओ करायची का बंद? आता व्हिडिओ चालू आहे. म्हणणं काय 70 वर्ष शरद पवारांनी खाल्लं महाराष्ट्र. काय बोलायचं? पुन्हा काय केलं? 70 वर्ष शरद पवारांनी खाल्ला महाराष्ट्र. म्हणजे काँग्रेसने खाल्ला महाराष्ट्र. मग सावंत साहेब का? सावंत साहेब. का वंचित? नाही सावंत वंचित नाही का? सावंत साहेब. म्हणताना तुमच्या आरक्षणाला किंवा जातीला तुमच्या मानत्यात हो इकडे बोला. काय केलं? बंद करू का व्हिडिओ? चालेल. तर नागरिकांचं म्हणणं तुम्ही ऐकलं असेल. आपण ही पण व्हिडिओ अनकट ठेवली. काय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला मदत करण्यासाठी जॉईन बटन वापरू शकता. थँक्यू व्हेरी मच.